श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। उद्या आहे दिवाळीची सुरुवात, म्हणजे तसं तर वसुबारसेला सुरुवात झाली, पण उद्या अभ्यंग स्नानाचा दिवस आहे आणि अभ्यंग स्नानाला करण्याचे उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की अभ्यंग स्नानाच्या वेळेस काय उपाय करावे किंवा मुलांच्या पतीच्या डोक्यावरून काय ओवाळावे, घराची सगळी नजरबाधा निगेटिव्हिटी कशी दूर करावी याचाच आजचा व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे। दिवाळीला सुरुवात तसं म्हटलं तर आज दुपारी 3:55 अमावस्येला प्रारंभ होत आहे। अमावस्या असल्यामुळे ज्यांना कोहळा बांधायचा आहे, अमावस्येचा कोहळा, त्यांनी आज बांधला तरीही चालेल, कारण तसंही उद्या आपल्याला लक्ष्मी पूजनामुळे भरपूर सारं काम सेवा असणार आहे। त्यामुळं आज आठवणीने संध्याकाळी कोहळा बांधा। बहुतेक जणांनी कोहळा आणला असेल, कारण तो सगळीकडे जागोजागी आता विक्रीसाठी बसलेले आहेत। कोहळा घरी आणा, आणल्यानंतर तो स्वच्छ धुवा, त्यानंतर पुसा, देवापुढे एक छोटासा ताट काहीतरी ठेवून त्याच्यामध्ये तो ठेवा। त्यानंतर शेंदूर घ्या, तो पाण्यामध्ये कालवा, त्याची पेस्ट तयार करा, त्रिशूळ काढा, सगळीकडे ह्याच्यावर कोहळ्यावर त्रिशूळ काढा। तसं तर कोहळ्यावर काजळाने सुद्धा काढतात, पण तुमच्याकडे जे पद्धत असेल त्याने त्रिशूळ काढा, ओम काढा, स्वस्तिक काढा, जे तुम्हाला काढावं वाटेल ते काढा। शुभचिन्ह काढायचं आहे, अर्थातच त्रिशूळ जास्त चांगले असते जेव्हा आपण ते कोहळ्यावर काढतो। नंतर त्याची पूजा करा, ते लाल कपड्यामध्ये बांधा आणि घरातील आत उजव्या हाताला, घरातील आतल्या बाजूला, बाहेर नाही कोहळा बांधायचा, आतल्या हाताला उजव्या बाजूला आज दुपारी 3:55 पासून उद्या रात्री 12 पर्यंत तुम्ही कधीही कोहळा बांधू शकता। अगदी उद्या आणलात तरीही चालेल, आज बांधलात तरीही चालेल, कारण अमावस्या प्रारंभ आज होत आहे। त्यामुळे पण उद्या आपल्याला सूर्याने बघितलेली आहे म्हणून मला वाटते उद्याची नाही, परवाची धरली जाते। उद्या दुपारी 3:55 लागते, सॉरी आज नाही, उद्या दुपारी 3:55 लागत आहे आणि परवा दिवशी रात्रीपर्यंत तुम्ही तो कोहळा, म्हणजे आज नाही बांधायचा, तर तो उद्या दुपारपासून परवा रात्रीपर्यंत तुम्ही कधीही बांधू शकता। आता व्हिडिओला बाकी सुरुवात करण्याच्या आधी तुम्हाला मला दाखवायचं आहे की अष्टलक्ष्मी कलश आपण सगळ्यांच्या खिशाला परवडेल असा आणलेला आहे। हे बघा, अष्टलक्ष्मी कलश खास दिवाळी प्रोडक्ट आहे आपले हे बघा, सगळ्या लक्ष्मी त्याच्यावर आहेत। अष्टलक्ष्मी कलश खूप छान पितळ आहे, हे बघू शकता, याच्यावर सगळ्या लक्ष्मी दिलेल्या आहेत। दिसला तुम्हाला? आता हा जो कलश आहे पितळेचा चांगला आहे, खूप जड नाही, खूप पातळ नाही, असा आहे, बघू शकता। तर हा 2151 रुपयाला आहे। आज उद्या परवा 13 पर्यंत, म्हणजे पाडव्यापर्यंत याच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। ज्यांना हवेत त्यांनी डायरेक्ट पेमेंट करा, नंबर देत आहे। दिवाळी निमित्त 2151 रुपयाला आहे। 2 घेतले म्हणजे कुणाला द्यायचं आहे बाबा, घरात द्यायचं आहे गिफ्ट तुम्हाला, 2 घेतले तर 2-2 हजाराला बसतील आणि 1 घेतला तर 2151 रुपयाला बसेल। प्रीमियम क्वालिटी आहे। घासला, पितांबर एवढीशी घेतली आणि घासला तरी स्वच्छ होतो। भरपूर क्वांटिटी मध्ये उपलब्ध आहे। तर अष्टलक्ष्मी कलश ज्यांना हवाय, बाहेर अष्टलक्ष्मी कलश 5-5 हजाराला आहेत, अर्थात त्याची प्रिंट वेगळी आहे, पण आपल्याला अष्टलक्ष्मी कलश आणि त्यामधल्या सेवेला महत्व आहे, किंवा सेवा करण्यापेक्षा रोजचा मंगल कलश जरी तुम्ही हा आपला अष्टलक्ष्मी कलश भरून फक्त या सगळ्या लक्ष्मीला कुंकू लावले तरीही बास आहे। तर ज्यांना ऑर्डर करायचं आहे त्यांनी लगेचच ऑर्डर करा। अभ्यंग स्नान, अभ्यंग स्नान म्हणजे अगदी पारंपरिक वर्षानुवर्ष चालत आलेली ही परंपरा आहे की या दिवशी आपण मोती साबण, उटणे, तेल हे सर्व लावून आंघोळ करतो। तसं तर आयुर्वेदात सांगितलेलं आहे की आठवड्यातून एकदा अभ्यंग स्नान झालंच पाहिजे, किंवा थंडीत तरी किमान रोज अभ्यंग स्नान, आठवड्यातनं 2-3 वेळा अभ्यंग स्नान झालं पाहिजे। अभ्यंग स्नानाचे फायदे म्हणजे आयुर्वेदात सांगितलेले आहेत
शरीरातील नसा मोकळ्या होतात, रक्ताभिसरण चांगले होते. त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये बॉडीमध्ये काही जर नस चेपले असतील किंवा नस ब्लॉकेजेस असतील आणि आपण हळूवार हाताने तिळाच्या तेलाने मसाज केले आणि त्यानंतर गरम पाण्याने आंघोळ केली थंडीमध्ये, तर आपण जे वरून बॉडी लोशन, बॉडी मॉइश्चर हे भारी भारीतलं आणून लावतो ते काही सुद्धा लावण्याची गरज नाहीये. कच्च्या घाणीचं तिळाचं तेल आणायचं आणि रोज हिवाळ्यामध्ये आपल्या मुलांना, आपण स्वतःला पूर्ण बॉडीला मसाज करायचं. या हिवाळ्याच्या दिवसामध्ये बघा तिळाचं तेल अंगात खूप छान मुरतं आणि आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करतं. म्हणून दररोज जरी केलं तरीही चांगलं आहे. त्याबरोबरच उठणे. आता उठणे विकतच आणलं पाहिजे का? तर अजिबात नाही. मसूर डाळीचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये थोडीशी चंदन पावडर, मुलतानी माती आणि आंबे हळद. हळद प्रत्येकाला सूट होत नाही, ज्यांना होती त्यांनी घालू शकता. आणि हे गुलाबजल मध्ये मिक्स करून म्हणजे आधी हे पावडर डबीत भरून ठेवायची आणि प्रत्येक वेळेस आंघोळ करताना त्यामध्ये दूध किंवा गुलाबजल घालून दररोज साबणाऐवजी ते हिवाळ्यामध्ये वापरायचं. शरीराला स्क्रबही चांगला होतो, शिवाय शरीर जे पांढरं पडणं, फुटणे म्हणतो आपण त्याला थंडीमध्ये, ते होत नाही. तर उद्या आंघोळ करताना काय करायचं आहे, सगळ्यात आधी आज सगळ्यांनी चकचकीत बाथरूम घासून ठेवा. अजिबात त्यामध्ये घाण, केस काहीही नको आहे. नको असलेलं सगळंच आपल्याला बाथरूम मधनं आज काढून टाकायचं आहे. स्वच्छ सुंदर असं बाथरूम करायचं आहे. त्यामध्ये जे काही तुम्ही सुगंधासाठी लावत असाल तेही लावून घ्यायचं आहे. त्यानंतर बाथरूम मध्ये काचेच्या ग्लासमध्ये तुरटी आणि मीठ भरून ठेवायचं आहे. अमावस्या येत आहे त्यामुळे उद्या आपल्याला हे सर्व करायचं आहे. आणि मग सकाळी आंघोळ करायच्या आधी पाण्यामध्ये पंचगव्य. आता सगळेच जण केंद्रात गेले असतील, सगळ्यांकडेच पंचगव्य असेल असं नाही, तर घरामध्येच गुलाबजल, हळद किंवा गोमूत्र या 3 गोष्टी तुम्ही थोड्या थोड्या चिमूटभर घालायच्या आणि त्या पाण्याने आंघोळ करायची. आता आंघोळ करायच्या आधी घरातील ज्या महिला असतात त्या आपल्या घरातल्या सर्वांना, मुलं, पती जे कोणी असतील त्यांना छान असं तेल लावायचं, उठणं लावून द्यायचं आणि आंघोळ अर्थातच आपण घालतो ती आंघोळ घालून घ्यायची आणि आंघोळीचं निम्म पाणी संपल्यावर ओवाळून घ्यायचं. ओवाळताना तामणामध्ये एक तेलाचा दिवा, सुपारी, त्यानंतर सोन्याची काही अंगठी वगैरे असेल ती आणि थोड्याशा मोहरी घ्यायच्या, पिवळ्या किंवा काळी, आणि खडे मीठ किंवा साधं मीठ. आणि आंघोळ करतानाच तुम्हाला ते उतरवून टाकायचं आहे ते जे आहे ते, आणि नळाखालीच तुम्हाला ते सोडून पण टाकायचं आहे. अँटी क्लॉकवाईज म्हणजे डाव्या कानापासून उजव्या कानापर्यंत अशा पद्धतीनं आपल्याला 7 वेळा ते मीठ ओवाळायचं आहे आणि त्यानंतर ते फ्लश करायचं आहे. त्यानंतर उरलेली आंघोळ करायच्या आधी आपण जसं औक्षण करतो तसं औक्षण करून घ्यायचं आणि त्यानंतर मग त्यांनी बाकीचं पाणी आपल्या अंगावर घेतलं तरीही चालेल. असं घरातल्या प्रत्येक सदस्याला उद्या सकाळी करायचं. अभ्यंग स्नानाचं महत्व खूप जास्त आहे आयुर्वेदामध्ये. तुम्ही सर्च करा, तुम्हाला जाणवेल की अभ्यंग स्नान म्हणजे नेमकी काय ते. तर त्या पद्धतीने दिवाळी साजरी करा. नंतर पुन्हा एकदा सगळ्यांना घरातल्या ओवाळायचं, पाट, रांगोळी, छानपैकी दिवा लावून सगळ्यांचे औक्षण करायचं. दिवाळीला, पाडव्याला, भाऊबीजेला 3ही दिवस घरातल्या सगळ्यांचे औक्षण करा. तसं म्हटलं तर आपण महिला बघा, आपण सगळ्यांना ओवाळतो, आपण सगळ्यांचं सगळं करतो, आपल्यासाठी कुणीच नसतं ओवाळायला. आपली आपणच अभ्यंग स्नान करा. आणि जर तुमच्या घरात सासू असेल, जाऊ असेल, बहीण असेल तर तिला तुम्ही आणि तुम्ही त्यांना असं ओवाळा, कारण उद्याच्या औक्षणाला खूप महत्व आहे. आपलं आरोग्य, आयुष्य वाढण्यास मदत होते. त्यामुळे उद्या अभ्यंग स्नानाला नक्की घरातल्या स्त्रियांनी सुद्धा एकमेकाला ओवाळा. आज रात्री डोक्याला, आपल्या मुलांना, आपल्या स्वतःला डोक्याला व्यवस्थित छान तेल, कोमट तेल लावून घ्या. कोणतंही लावा, पॅराशूटचं असेल, कोणतं जे असेल ते गरम करा, म्हणजे डायरेक्ट गॅसवर नाही, गरम पाण्यात वाटी ठेवून गरम करून घ्या. त्यात थोडा कापूर घाला, शांत वाटतं आणि केसातली सगळं काय असेल, ड्रायनेस असेल, कोंडा असेल, सगळं निघून जातं. असं तेल रात्री सगळ्यांनी मस्त तेल मॉलिश करा आणि उद्याची आंघोळ करा. पहाटे 6च्या आत आंघोळी करा. जसं आपले पूर्वज म्हणत असत की 6च्या आत आंघोळ नाही केली तर नरकात जातात आणि 6च्या आधी आंघोळ केली तर स्वर्गात जातात. तर नरक, स्वर्ग ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत. पण उद्या दिवाळी आहे म्हणून सूर्योदय आपल्याला बघायचा आहे आठवणीने. आणि उगवत्या सूर्याला उद्या जल द्यायला विसरायचं नाही. तांब्याच्या तांब्यामध्ये किंवा पितळेच्या तांब्यामध्ये पाणी
लाल कुंकू म्हणजे जे कुंकू असतं ते अक्षता, लाल फूल हे घालायचं आणि सूर्याला असा अर्घ्य द्यायचा या पद्धतीने. ते पाणी खाली एखाद्या भांड्यात किंवा झाडाला गेलं पाहिजे असं. आणि ओम गृहिणी सूर्याय नमः असं 21 वेळा म्हणून सूर्याकडे 2 मिनिट बघायचं आणि मग पुढच्या कामाला तुळशीला पाणी वगैरे घालून पुढच्या कामाला सुरुवात करायची. बाकी अजून भरपूर माहिती येणार आहे, त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.